नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आता बनवणार आहे पोहे. पण बघितलं तर घरातल्या मिरच्याच संपल्या होत्या. मग म्हटलं आता काय करायचं? तर आठवलं आमच्या झाडावरच्या मिरच्या. मग त्या मिरच्या काढल्या. ह्या मिरच्या जास्त तिखट नसतात, कारण ह्या शंकेश्वरी मिरच्या आहेत. मी एकदा सुक्या शंकेश्वरी मिरच्या आणून त्या पेरल्या आणि तांदूळ डाळ हे धुवून ते पाणी मी झाडांना घालते. म्हणून या वेळेला मिरच्या जास्तच लागल्या होत्या. आयत्या वेळेला मिरच्या संपल्या किंवा कढीपत्ता संपला का बरं पडतं, घरातच झाड आहे काढायला. ही जी मिरची आहे तेच मिरचीचं झाड वेगळं आहे, ती वेगळी मिरची, साधी मिरची. असं करून मी 3 मिरचीचे झाड, एक कढीपत्त्याचं झाड आणि एक अलोवेराचं झाड आणि तुळशीचं झाड असे 5 लावलेत. मला झाडे लावायचं असं काही नाही काहीतरी करायचं शौकच आहे. मला असं शांत बसायला जमतच नाही. आता मुलगा पण येणार होता कामावरून, म्हणून म्हटलं पटपट पोहे बनवले म्हणजे तेवढं खाऊन तरी झोपेल तो. म्हणून माझी एवढी धडपड. मुलांना कशी खाण्यापिण्याची शुद्धच नसते, त्याच्यामुळे लवकर मी पोहे बनवले. दूध वगैरे प्रोटीनिक्स टाकून दूध बनवलं आणि त्याला बोलली खा आणि मग झोप. हा माझा मुलगा काल सकाळी गेलेला जॉबला, तर आला कधी? आज सकाळी. असे यांचे जॉब. पूर्वी कसं टाईम शिफ्ट जॉब असायचं आणि तासाला ओव्हर टायमाचे एक्स्ट्रा पैसे पण मिळायचे. आता तसं काही राहिलं नाही आणि आता नुसतं त्याच पगारावर घासून घेतात. घरी यायचा पत्ताच नसतो. ना डोळ्याला झोप ना शरीराला आराम. त्यामुळे पूर्ण तब्येतीवर